नमस्कार, मी विधी। आज मी पुन्हा एकदा तुमच्याकडे ऑनलाईन केलेल्या बिझनेसमध्ये कसे रूल्स रेग्युलेशन असतात ते मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे। तर ते एक्सपिरियन्स मी तुमच्याकडे शेअर करणार आहे। काल सुद्धा मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर केला की स्मॉल टू बिग बिझनेस मी कसा वाढवला, मी माझा बिझनेस कसा मोठा केला, की मी जॉब करणारी मुलगी, मला बिझनेसचा ब सुद्धा माहीत नव्हता, तर मी बिझनेस कसा सुरू केला हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। आज मी तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करता करता मी काय काय शिकले हे मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर पहिली गोष्ट, तुम्ही जो ऑनलाईन बिझनेस करताय तर तुम्ही कोणतीही वस्तू ऑनलाईन सेल करताय, कोणताही प्रोडक्ट असू दे, साडी असू दे, ज्वेलरी असू दे, काही असू दे, कुर्तीज असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, आपल्या प्रोडक्टची क्वालिटी कशी असली पाहिजे ही आपण स्वतः पहिला जाणून घेतली पाहिजे। आपला प्रोडक्ट कसा आहे, किती टिकू शकतो किंवा कपड्याची क्वालिटी कशी आहे हे आपण स्वतः जाणून घेतलं पाहिजे, तरच आपण ती कस्टमरला किंवा तुमचे रीसेलर असतील त्यांना तुम्ही सेल करू शकता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर ऑनलाईन बिझनेस करताय तर कस्टमरशी संवाद कसा साधायचा हे तुम्ही शिकले पाहिजे। कस्टमरशी कसं पोलाइटली बोललं पाहिजे, त्यांच्याशी रागाने अजिबात बोललं नाही पाहिजे किंवा मोठ्या मोठ्याने अजिबात बोललं नाही पाहिजे। त्यांचे कस्टमरचे जे काही क्वेश्चन्स आहेत, कस्टमर किंवा रीसेलरचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे, त्यांना समजावून सांगितले पाहिजे की त्यांचा प्रश्न काय आहे, ना की त्यांच्यावर ओरडून आरडून नाही मॅडम तुम्हाला समजत नाही, तुम्ही असं कसं करता, असं नाही बोलायचं। तुम्ही त्यांना संपूर्णपणे त्यांचा जे प्रश्न आहे त्याचं उत्तर त्यांना पूर्ण तुम्ही क्लिअर करायचं आहे की कशाला कसं असतं। त्या कस्टमरबरोबर तुम्ही रिलेशन बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून कस्टमरला कसा आपल्यावर विश्वास वाटेल की नाही ह्या मॅडम व्यवस्थित आहेत, आपल्याला समजून घेतात, ह्यांच्याकडून आपण प्रोडक्ट सेल करू शकतो किंवा आपण प्रोडक्ट विकत घेऊ शकतो। कस्टमरचा आपल्याला विश्वास कमवायचा आहे, ना की गमवायचा आहे। विश्वास तुम्ही जर गमवला तर तुमचा बिझनेस संपला समजा। तर तुम्हाला विश्वास गमवायचा कस्टमरचा, कुठचाही कस्टमर किंवा तुमच्या शॉपमध्ये आला की त्याच्याशी तुम्ही कसं बोललं पाहिजे, की ना की तुम्ही रागारागाने बोललात ना, कस्टमर सेकंड टाइमला तुमच्या शॉपमध्ये येणारच नाही। किंवा ऑनलाईन किंवा फोनवर बोलताना कस्टमरशी तुम्ही कसं बोलताय हे तुमच्या बिझनेसवर हे तुमचा डिपेंड आहे तुमचा बिझनेस करताना। त्याच्यामुळे विश्वास कमवला पाहिजे ऑनलाईन बिझनेस करताना। दुसरी गोष्ट, ऑनलाईन बिझनेस करताना लॉसमध्ये गेल्याशिवाय बिझनेस करता येत नाही। आणखी मी स्वतः ऑनलाईन बिझनेस करते आणि स्टार्टिंगपासून मी जेव्हा सुरुवात केली ना तर मी खूप लॉसमध्ये गेली, पण मी कुठे डगमगली नाही। मी त्याच विश्वासाने आणि त्याच जोराने उभी राहून आज मी माझा व्यवसाय खूप मोठा केलाय। कुठेतरी बिझनेस करताना आपल्याला स्वतःला लॉसमध्ये जावंच लागतं, ना की कस्टमरला किंवा रीसेलरला लॉसमध्ये घालवून आपण आपला बिझनेस करू शकतो। तुम्हाला एखादी प्रोडक्ट सेल करायचं असेल तर तुम्ही कमीत कमी मार्जिनमध्ये ती प्रोडक्ट किंवा ती वस्तू सेल करा, ना की 10 रुपयाची वस्तू आहे तर तुम्ही 100 रुपयाला विकला तर कस्टमर नाही घेणार। सुरुवात करताय बिझनेसला तर 10 रुपयाची वस्तू 15ला सेल करा, 20ला सेल करा। जसं प्रोडक्ट असेल त्याप्रमाणे ती वस्तू सेल करा। जसा तुमचा एरिया आहे, तुमच्या एरियामध्ये घेणारे कस्टमर कसे आहेत त्याप्रमाणे तुमची मार्जिन लावा। आणि व्यवसाय हा सुरू करताना कधीही मार्जिन ही कमीत कमी मार्जिनमध्ये भरपूर कस्टमर जमा करा, ना की जास्त मार्जिनमध्ये थोडेसे कस्टमर। तुम्ही जेवढे कस्टमर जमा कराल तेवढा तुमचा बिझनेस वाढेल, हा माझा एक्सपिरियन्स आहे। त्याच्यामुळे कमीत कमी मार्जिनमध्ये जास्तीत जास्त कस्टमर तयार करा, जास्तीत जास्त कस्टमर तुमचे गोळा करा, कारण की एका कस्टमरकडून तुम्हाला 4 ते 5 कस्टमर येऊ शकतात। समजलं? आणखीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर प्रोडक्ट सेल करताय तर तुमच्याकडून जे काही सगळे नियम्स आहेत ते कस्टमरला सांगितले पाहिजे। की समजा तुम्ही ऑनलाईन बिझनेस करताय तर तुम्ही समजा पार्सल पाठवून दिलं तर त्याचा ट्रॅकिंग नंबर पाठवण्यापासून
ते पार्सल कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंतची जिम्मेदारी सगळी आपली असते. प्लस पार्सल कस्टमरकडे पोचल्यावर त्याचा ओपनिंग व्हिडिओ कसा काढायचा हे कस्टमरला तुम्ही प्रूफमध्ये दाखवलं पाहिजे. तुम्ही एक व्हिडिओ काढून कस्टमरला दाखवला पाहिजे, किंवा पार्सल ओपनिंग व्हिडिओचे रूल्स काय आहेत, काय काय आहे, कसा काढला पाहिजे, हे तुम्ही ऑनलाईन बिझनेस करताना नक्की लक्षात ठेवा. प्लस तुमचे शिपिंग चार्जेस जे काय असतील, ऑनलाईन बिझनेस करणाऱ्यांसाठी मी स्पेशल सांगते, तुमचे शिपिंग चार्जेस जे काही असतील ते तुम्ही कस्टमर बरोबर क्लिअर केले पाहिजे. तुमचे सगळे रूल्स तुम्ही कस्टमर बरोबर क्लिअर केले पाहिजे. तिथे तुमचा कस्टमर बांधून राहतो. प्लस ऑफलाईनसाठी मी एक सांगते की तुमचे तर शॉपच असणार किंवा तुम्ही घरातून करत असणार, तर ऑफलाईनसाठी एवढे काही रूल्स नसतात. फक्त रिलेशन आणि विश्वास हा महत्त्वाचा असतो. हा ऑनलाईनसाठी सुद्धा आहे आणि ऑफलाईन साठी सुद्धा आहे, की रिलेशन आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर असे भरपूर काय काय एक्सपिरियन्स आहेत. मी ऑनलाईन बिझनेस करत आली आहे आणि आता सुद्धा करतेच आहे. तर मी असे काय काय एक्सपिरियन्स मी तुमच्याकडे नक्की शेअर करत राहीन. आता तर सध्या मी एवढेच एक्सपिरियन्स म्हणजे रूल्स वगैरे ऑनलाईनचे आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहेत. जर तुम्हाला आणखीन काही ऑनलाईन बद्दलचे नियम माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करा. आणि नक्कीच मी एवढे छान छान एक्सपिरियन्स तुमच्याकडे शेअर करते, तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.